गुड मॉर्निंग मित्रांनो, तर तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा जो ब्लॉग असणार आहे तो स्पेशल ब्लॉग असणार आहे डेलीसारखा. आणि जो पण नवीन आहे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर फर्स्ट टाइम आम्ही आता चाललो आहे फिरायला गाव, म्हणजे पहिल्यांदा जातो आहे. तर आम्हालासोबत कोण कोण आहे, लोचन शेट आहे आणि ही बघा सुरुची आणि सुरभी. तर अजून कोण कोण आहे ते सगळं दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत पूर्ण ब्लॉग बघा आणि प्लीज कमेंट वगैरे करून सांगा कसा वाटतो हा ब्लॉग. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 2000 सबस्क्राईब टार्गेट आहे, फटाफट सबस्क्राईब पण करा. चला हे बघा, आता मेंबर कोण कोण आहे सांगतो प्रॉपर. सुरभी, परत एकदा सांगतो, सुरुची, लोचन, सुदर्शन मिस्त्री आणि या पूजा मिस्त्री, सुरेखा काकी, बबल्याताई, बाबा आणि भाऊजी. तर लेट्स गो. आता सोनवडी अजून आपली गाडी निघाली आहे आणि खय जातील स्टॉप खय असलो काय माहिती नाही. केसरी ॲक्वेरियम प्रॉपर आहे का माहिती आहे, त्यामुळे सगळं या सांगताला मला काय माहीत नाही. फक्त जाऊचं एन्जॉय करतो. पहिल्यांदा फिरायला जाते मी या गावात, त्यामुळे चल या वैतागला पूजा. तर चला आता जास्त पण मोठा ब्लॉग नाही बनवायचा आपल्याला, छोटा मोठा बनवायचा. डायरेक्ट आता आपण टॉप घेतोय. 1 hour later. आता आम्ही सावंतवाडीमध्ये आलो. सावंतवाडीमध्ये आल्यानंतर आम्हाला थोडा नाश्ता करायचा होता, त्यामुळे आम्ही पुढचं हॉटेल आहे प्रणाम हॉटेल. तर इथं सावंतवाडीमध्ये का थांबलं माहिती आहे का, चेतन वगैरे तर त्यामुळे त्यांना घ्यायला थांबलोय. त्यानंतर आम्हाला आली भूक, नाश्ता वगैरे करायला लागेल. थोडा भूक लागली, नाश्ता वगैरे करायचं म्हणून मला पण कसं तरी वाटत होतं, काय खाऊन नव्हतं आलो. त्यामुळे आता प्रणाम हॉटेलमध्ये नाश्ता करतो आम्ही. तर बघू आता किती वेळ इथं किती वेळ लागतो. आणि इथून डायरेक्ट आम्हाला जायचं डायरेक्ट केसरी ना. हां, ते तिला पण नाही माहीत, मला पण नाही माहीत. काय माहिती, पावभाजी मिसळपाव वेगवेगळा आहे. बघू आता काय खायला भेटतं ते स्पेशल, ते खाऊ आणि डायरेक्ट केसरी, डायरेक्ट मेन स्टॉपला घेऊन जाऊ. 20 minutes later. तर चला हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे केला, पावभाजी मिसळपाव सगळं, चाय बिगी पिली. आता जाऊ आपली गाडी. ही बघा आपली गाडी रिव्हील नाही केलेली जास्त, ही आपली गाडी आहे. आता मेंबर जे जे ॲड झाले ते पण दाखवतो तुम्हाला. फर्स्ट टाइम म्हणजे मी सावंतवाडीमध्ये आलो आहे. सावंतवाडी 8 सेकंड जर्नी. नाश्ता वगैरे करून झाला. हे बघा ताई आणि भाऊजी पुढे बसले. नवीन ॲड झाले. नवीन ॲड झाले. नाही हे दोघं हे पुढे 2 ॲड झाले. हे बघे हे त्या दिवशी जास्तच वाद होते. यांका वाट लावून टाका कमेंट मध्ये. RCB हरतली बोलवते हेच ते, आणि जिंकली आणि गपचूप जाऊन झोपले का. नंतर अंगाटीला म्हणान झोपले. जाऊन द्या, आम्ही काय बोलत नाही जास्त, आम्ही बोलून नाही दाखवत. आणि हा बघा हा चेतन, सगळे नवीन मेंबर ॲड झालेत. तर चला स्टॉप आलेला आहे आपला केसरी शाळा. दाखवतो तुम्हाला पूर्ण यादा घरीला यादा. हा ही बघा केसरी शाळा. ही बघा हे झाड, हे बघा सुरुची. ही आज एवढी ओके आहे ना, आज गाडीमध्ये उलटी नाही गेली हिने, नाही तर प्रत्येक गाडीमध्ये उलटी करते. हा आता मेन लोकेशनवर आमचं या बघा, हा बघा पुजग्या. पुजग्याचे फॅन्स. पुजग्या आता खुश वैतागलेला सोनवड्यात. ह्या घर ह्या सगळं वाटतं पुजग्याच करतो वाटतं. हा वा, ही पूजाची पालखी, पूजाचा ट्रॅक्टर. चला मावशीच्या घरी आल्यावर बघा खायला काय काय भेटलंय. मँगो ज्यूस, बघा फुल सेवा करते, फुल सेवा. आराम करीले बोलता मावशीच्या घराकडे. आळशी मांजूर.
एवढीच्या मांजरीला घाबरते. एवढीच्या मांजरीला घाबरते. समोर वाघ आला तर बेशुद्ध होईल. 20 minutes later. फर्स्ट तुम्हीच राहिलाय. चला चला. सुरभी बोलव लवकर त्यांना. पूजा मावशी येतेस की नाही? चला चला लवकर. चलो चलो. गाडी निघाली. हॅलो. चला हॅलो. चल बाबा गेले पुढे. चल 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 पळ इथून. पुढे जाऊन काय करणार काय माहित नाही आपल्याला. आपल्याच वाड्या. हॅलो. हा बोला. आता गाडीत जायचंय. गाडीत नाही जायचंय. गाडीत जायचं. ते गाडीत जायचंय. गाडीमधून जायचंय. हो यार इथून गाडीत जायचंय. गाडीनंतर कुठे जायचं मेन स्टॉप आपल्याला माहिती नाही यार. मेन स्टॉप नाही माहिती. बघू आता कुठे जायचंय. यांच्यासोबत आलं ॲक्वेरियमला जायचं आपल्याला. 1 hour later. फायनली जो मेन स्टॉप असतो आपल्याला जिकडे यायचं होतं तिकडे आलोय आता आपण. जस्ट 10 मिनिटानंतर तुम्हाला पूर्ण सगळं दिसणार आहे. उतरा लवकर उतरा. उतरा. ग्लोबल ॲक्वेरियम. ऑलमोस्ट ज्याला ज्याला माहिती आहे तुम्ही माहिती आहे. बट मी फर्स्ट टाइम ॲक्वेरियमला आलोय. चला लवकर चला. टोपी. टोपी कशाला? तिकीट. तिकीट. ग्लोबल ॲक्वेरियम. मला तिकीट वगैरे काढून झाली आपली. तिकीट 100 रुपये पर पर्सन. 100 रुपये तिकीट आहे. गाडी होई. गाडी घेतली. आधीच व्हायचा खुशच नाही दिसत तोंडात. काय नाही. ठीक आहे. व्हिडिओ काढता. ठीक आहे. स्टूल होया काय बसा गिलास काय फिरा गिलास. चला मेन गेट दाखवते तुमका काय आता. हे बघा ते कोण घुसलो रे माशाच्या तोंडात. बोडी आहे मासे. चला आतमध्ये चला. आतमध्ये चला. हा चल तू पहिला झालो. चल चल अंदर चल. चला सुरभी सेम 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 टू सेम कलर. चला आता मेन झोन काय फिंडिंग झोन आय थिंक काय माहिती नाही मला पण. मेन पॉपर आपल्याला इथे जायचं आतमध्ये. आणि हे बघा तर फर्स्ट एक्सपिरियन्स एक्सप्लोर करायला आलो आहे मी आपल्या केसरीला. मासे बघा. हा एक नंबर. पहिल्यांदा एक्सप्लोर करतोय मी. सुरभी तू किती वेळा आली अशा ठिकाणी? पहिल्यांदा आली. मी पण पहिल्यांदाच आलो आहे. वाव मस्त आहेत मासे. आणि मेन आता एसीचं म्हणजे तिथं बोलतो एसी आहे आता भरपूर गरम होते. आता मेन म्हणजे आम्ही स्टार्टिंगला तिथे जाणार. तिथलं पण दाखवतो तुम्हाला. टेन्शन नका घेऊ प्लीज. आणि लाईक कमेंट करून सांगा कसा वाटतो व्लॉग वगैरे. तुम्ही कधी आले इथे ते पण सांगा. कोण आलं असेल का नाही इथे. मी तर बाई पहिल्यांदा आलो आहे. ऑलमोस्ट मी तुम्हाला ना सगळे मासे दाखवतो. जेवढे मासे आहेत ना म्हणजे ॲक्वेरियमला फिश ॲक्वेरियम ते ऑलमोस्ट भरपूर मोठा ब्लॉग होणार आहे. बट काय नाही बाई तुम्हाला ब्लॉग दाखवायचा. आपला पूर्ण ब्लॉग बघा. एशियन ऑर्वोना नावं पण वेगवेगळी आहेत बाई. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करतो. एक्सप्लोर फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदा बघायला आलं आहे. सगळे ऑलमोस्ट म्हणजे सगळे जेवढे आहेत ना आता आमच्यासोबत सगळे पहिल्यांदा झालेत अशा या ठिकाणी. पिकॉक बेस फुल एकदम चिल फ्रेश वॉटर रॅटेल आबन. हे बघा गावठी. हिचा मासाचं नाव वेगळं आहे. बडे बोलतो सुरमई. गावठी हां सुरमई काय हो पण भाई. हो मासं कधी कोणी बघितलं असेल तर कमेंट करून सांगा. लय मोठं. सॅडलेट बीचर फिश म्हणजे सॅड. तो सॅड शांत वैतागलेला. हां स्टिंग रे. या माशांची नावं पण कधी ऐकली नाही तशी नावं आहेत.
त्यामुळे थोडा इश्यू आहे. तो आहे वरती बघ, वरती बघ, वरती बघ. जो मासो यांचे नाईट शिफ्ट आणि डे शिफ्ट. ज्वेल चिल्ड फिश, चिल्लीड. नावं पण डेंजर आहेत भाई. नाव कधी वाचुकव नाही, कधी ह्याच्यात येऊकव नाही. डिक्शनरी मध्ये नव्हती नावा. शाळेत फक्त पापलेट, सुरमई, मांदेली, बांगलेट, बोडाळे, गावचे बोडाळे फेमस. बार्बर फिश म्हणजे छोटे फिश असतात आय थिंक, असं वाटतं मला पण. त्यामुळे यांना बार्बर फिश नाव दिलेलं आहे. ओके. पॅरोट फिश सुपर यार, नाईस. ह्या माशाचं नाव वेगळं, खेकडा मासा. आपल्या भाषेत क्रेफिश, खेकडा मासा. ह्या माशाचं नाव काय माहिती आहे का? ह्या माशाचं नावच नाही बघा, या माशाला नावच दिलं नाही. त्यामुळे या माशाचं नाव काय पूजा? ह्याचं अजून बारसो नाही हो का? यांचं बारसो नाही हो का? मला काय नाव नाही देऊ का? या काकाला काही प्रश्न येत असतात. आता तो विचारतो हे मगर माशाला चावत का नाही, तर मी त्याला सांगलंय काय माहिती आहे, यांच्या नात्यातलेच आहेत, मला ते काम चावत नाही असं एका समजावून सांगायला लागतं. नाही तर तो भाई काहीतरी वेगळं सांगताय बघ. तोंडात त्यानं पान घातलं ना, त्या समजून घेते. हे रशियन मासे आहेत, रशियन पांढरे. हे मासे भाई पहिल्यांदा एक्सप्लोर करतोय. काय गो त्यांच्यावर बोलता, माशांसोबत बोलता. चला आता मी तुम्हाला दाखवतो खतरो के खिलाडी. तू चढणार ना वरती? इथनं जाऊन इथे बसू शकतो का? काय माहिती नाही. ए पूजा, इथे जाऊन बसू शकतो का? जा सुरभी, बस ट्राय. हो म्हणजे जाऊ शकतो. जा. पाय चप्पल घालून काय बघ, स्वीप बी व्हायचं. जा शूज घालून जा. नाही जा. हे सुरभी नीट जा का, ते गुळगुळीत झालं असेल. टांगा पलटी, घोडे फरार. फोटो बिटो नाही, इथं ब्लॉग बनवतोय. बघा आलो आता आपण वरती, एकदम डेंजर फील, खतरों के खिलाडी. बघा हे बघा गाईज, बघा नजारा खिलाडी. आपण घाबरत नाही कुठेच. बघा हे मगरावरती बसली आहे काकी, मगरावरती बसली, कधी टेबलावरती नाही बसलेली. बिचारा त्यांचा फोटोग्राफर बघा. आणि तिकडे गेली सुरुची. आमचा झाला तिथे फोटो वगैरे काढून. एक नंबर नजारा. तर बघा आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलोय. पक्षी वगैरे, प्राणी वगैरे, पक्षी आहे ते दाखवतो तुम्हाला. बघा किती मोठमोठे कोंबडे आहेत भाई, कधी बघितलेच ना तेवढे मोठमोठे कोंबडे. आणि एक पक्षी आहे त्याचं नाव तो दाखवतो तुम्हाला. मगाशी नाव याचं वेगळं होतं वाचलेलं, इमू नाव. ह्या पक्षीचं नाव इमू. हे बघा इमू, आळशी इमू. इथे पक्षी आहेत प्रॉपर, तिकडे कोंबड्या, तिकडे पण कोंबड्याच आहेत प्रॉपर. काय आपल्याला अजून एवढी आयडिया नाही. कोंबड्याची नाव पण डेंजर आहेत. आणि एक हे एवढे सगळी मोठी पाळणे दिसतात, पण हिला या पाळण्यामध्ये बसायचं होता. आता हिला बघ
लाजता मग या अजून घसरगुंडी मध्ये बसते का? घसरगुंडी तापली असते. घसराचीच नाही. स्टॉप नाही होऊच तो लाजता. 1 hour later. कोई खिलाडी ड्रायव्हर. आता या गाड्या चालवणार आहे स्वाती, सुरभी, सुरुची आणि पूजा. प्लेअर ऑफ नेम्स. ही बघा स्वाती. हिची फेवरेट गाडी. चला जाऊ अंदर लवकर चला. एकेकाचे रिएक्शन बघा. पहिला रिएक्शन स्वातीचा, मध्येच बसले आणि तिकडे पूजा, आता इकडून तिकडून. इथं सुरुची आणि पाठीमागे सुरभी. बघू आता नाही इथे दिले. कोण डेंजर आहे कोण हे. बांधा येईल जोरात बांधा. गाडी जगात उलटी भिडली पाहिजे. ए गेरी टाक सुरुची. गाडी कंट्रोल कोण? कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. तुला कसं वाटतंय? गाडी तू चालवणार आहे का तुला गाडी चालवणार आहे ते सांग. ह्या ड्रायव्हर, ह्या हेवी ड्रायव्हर, हा हेवी ड्रायव्हर. सुरभी एक्सपिरियन्स सांगतोय कसा आता, म्हणजे बसल्यावर कसं वाटतं तुला? चांगलं. पहिला ठोकणार कोणाला माहितीये का तू? कोणाला ठोकणार सांग? सगळे स्वातीलाच ठोकणार आहे. सुरजी तू कोणाला ठोकणार? अरे सगळे स्वातीला टार्गेट करतायत. तुझी वाट लाग. पूजा तू कोणाला ठोकणार पहिला? गो मी बाहेर राहतलंय. गो मी बाहेर राहतलंय. चला आता यांचं झालंय. आता बघू आपण ट्राय करून बघूया आपल्याला कसं वाटतं. आता तर आपल्यासोबत कोण कोण? चेतन पण असा. चेतन तू पण आहे ना? आणि प्लस ताई पण असा. ताईचा एक्सपिरियन्स पण डेंजर असेल पहिल्यांदा. आणि या माणूस घाबरता. काकी घाबरता. चल असं आम्ही चल लागे काय नाही होता आहे बघ. पुढा हे बघ आधीच घाबरता. लागायचं नाही काय. चल ही काकी घाबरत नाही. चल चला आता आपण एन्जॉय करूया. घाबरतात यो पण येता. यो नाही घाबरीता. ही ताई नाही घाबरत आहे. तू घाबरतस आणि बोलता मी एवढी धाडसी आहे. चला आपण जाऊया आता. माझ्या मोबाईलातच काढ व्हिडिओ. चला आता व्हिडिओ कॅमेरामॅन आपला आहे इथे. हे बघा ही गाडी. आपला कॅमेरामॅन सुरभी. हिने पण गाडी भारी चालवली तुम्ही बघितली असेल. तर आता सगळ्यांचं सेटअप करून घेतील. कशी चालवती कशी नाही ते पण दाखवतील आपल्याला. तोपर्यंत चला अरे पाय काढ एक्सिलेटर वरचं जरा.
ड्रायव्हर. मजा आली भाई फर्स्ट एक्सपिरियन्स. थांबा थांबा, तू हात नका लावू. ये देखो भाई, चला चला. चला कमॉन आजी. आता प्रॉपर गाडी चालू आपण. उडी उडी पाडी. चला फायनली शो खतम झालेला आहे. मजा आली आपल्याला गाडीवरती बसून. फर्स्ट टाइम गाडी एक्सपिरियन्स होता आपला. 10 मिनटं बरोबर झालेली आहेत. काम फेड म्हणजे अशी मजा वाटली, थोडी गाडी चालवल्यासारखी वाटली आपल्याला. सगळे फुल हेवी ड्रायव्हर होते. एक नंबर मजा आली. चला झाला सगळ्यांची मजा, लय मजा आली. पण इथे सगळ्यांनी एक्सपिरियन्स घेतला भाई. तुमका टाकू? तू थंय जाऊ नाही, तुका टाकू कसो? चला जा उडी मार. हिचा रिॲक्शन लय डेंजर होता. बिचारी स्वाती आपटली पूर्ण. आरामात नीट बघा. तर चला गाडी वगैरे चालवली मस्तपैकी. आणि आता लागलेली भूक. ऊन पण भरपूर आहे आणि भरपूर लागलेली भूक. त्यामुळे आता इथे जवळच हॉटेल आहे. तर या सुरभीने हॉटेल शोधून काढलं आहे बघा. तिथलं हॉटेल फेमस हॉटेल स्वाद चव मायेची केसरी हॉटेल स्वाद केसरी. चला जेवण, रोट्या, पनीर अंडी काय काय आहे काय माहिती नाही. ही सगळी पार्टी कोणाकडनं आहे माहिती आहे का? ही पार्टी ताई आणि भाऊजींकडनं आहे. तर त्यांची आज ॲनिव्हर्सरी आहे. त्यामुळे सगळ्यांनी कमेंटमध्ये हॅपी ॲनिव्हर्सरी ताई आणि भाऊजी करा फटाफट. हे बघा ही सुरुची. आणि हे बघा उपवास. बाहेरीला आणि उपवास धरता. बाहेरीला उपवास सोडून द्यायचं काय नाही, भेटला कोणतरी. ही बघा ही स्वाती बिचारीच्या मोबाईलला चार्जिंग नाही त्यामुळे जेवत पण नाही ती.
जेवू जास्त भूक लागली आहे. कुठचं हॉटेल माहिती का? सांगितलं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, त्यामुळे आता परत नाही सांगत आहे. चला पोट वगैरे मस्तपैकी भरला, दाबून जेवलं की नाही. 2 दाल खिचडी तडका खाल्ले फुल, आणि 2 रोट्या, 1 राईस, थोडासा राईस. मस्त टेस्ट वगैरे होती, ठीकठाक होती टेस्ट, बट क्वांटिटी थोडी कमी होती यार, मजा नाही आली. क्वांटिटीमुळे थोडा इश्यू झाला. बाकी टेस्टला चांगलं होतं ना हॉटेल, चांगलं होतं ना. ही पार्टी कोणाकडनं माहिती आहे ना? मम्मी पप्पांकडनं आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. आता आपण कुठे जाणार आहे? तुला पण नाही माहित, मला पण नाही माहित. बघू आता आपल्याला कुठे नेते तिथे जाऊ आपण, तेच तर करायचं आहे. आता मस्तपैकी जेवले तर आहे, फक्त आता गाडीमध्ये तुझी हालत बघावी लागेल कशी आहे कशी नाही, कारण की हिला गाडी लागते. हां, त्यामुळे जास्त मी पण जेवलो नाही, ही जास्त जेवली, मी पण नॉर्मल. चला गाडी कुठे लावली तिकडे जाऊन बघू. मोबाईलला चार्जिंग पण होती, बराला चार्जिंग केली, 13% चार्जिंग होती जेव्हा हॉटेलमध्ये आलो, आणि चार्जिंगला लावला. आता झाली 86% चार्जिंग झाली आहे. काम फिट. तर डायरेक्ट गाडीमध्ये जाऊन बसू.